आपण या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय। टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी मंचाजी गुळवी साहेब, त्यानंतर विकास गुळवी। आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहूया। मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। सुरई आणि कशेळी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण समोर यायचे। 4 षटकांचा सामना असेल। मी सन्माननीय मंचाजी गुळवींना विनंती करेन की आपण नाणेफेक करायची आहे, पण त्या अगोदर मित्रांनो आजच्या दिवसातील शेवटचा सामना 4 षटकाचा सामना। पहिल्यांदा कोण बोलणार? कशेली संघ। पाहूया मान्यवर मंडळी, या ठिकाणी सुरई संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। मी सुरई संघाच्या कर्णधाराला मित्रा विनंती करेन की आपण आपला पहिल्यांदा निर्णय कळवायचा आहे। बॅटिंग पहिल्यांदा मित्रांनो आतापर्यंतचा आपण प्रवास ऐकला असेल की नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं, पण सुरई संघ या ठिकाणी कदाचित सूर्यप्रकाशाच्या अंदाजामुळे त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचं स्वीकारलेलं आहे। मित्रा 4 षटकांमध्ये तुमची फलंदाजी जी आहे ती मजबूत मानली जाते। कोणत्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 40 ते 45 धावा, की जे आतापर्यंत आपण पाहतोय खूप कठीण मानल्या जातात। आपण या ठिकाणी आत्ताच ज्यांनी एक जबरदस्त विजय संपादन केला, मी मान्यवरांना विनंती करेन की दोन्ही संघांना हे सीएम चषकाचे प्रमाणपत्र आपण देऊ करायचे आहेत। मी या ठिकाणी मंचाजी गुळवी साहेब आणि विकास गुळवी साहेब जे प्रमाणपत्र एका संघाला ऑलरेडी हे प्रमाणपत्र दिलेले आहेत, तर धन्यवाद दोन्ही संघांसाठी मित्र, ऑल द बेस्ट। मी लगेच कशेळी संघ आपल्याला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सुरई संघ आपण सलामीची जोडी पाठवायची आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सुभाष धुमाल सर। धन्यवाद शैलेश मांजरेकर सर। तर मॅन ऑफ द मॅच नयन आपण पुढे यायचं आहे। नयन इज द मॅन ऑफ द मॅच। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी नयन याने केली होती आणि नयन यास मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी मंचावर विराजमान मंच गुळवी सरांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी नयन यास द्यायचे। आपण पाहू शकतो नयन याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती स्वराज्य कशिले या संघासाठी आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, सामनावीर ठरलेला आहे। वेल प्लेड नयन, आणि पुढील सामन्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा। तर बोलूया मित्रांनो आणखीन एक मोठ्या सामन्याकडे। स्वराज्य कशिले विरुद्ध जयदुर्ग सुरई या 2 संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। सीएम चषक 2018 मध्ये सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड पाहतोय या मैदानाच्या पश्चिम दिशेला, आणि भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्टँड पूर्व दिशेला। आणि मित्रांनो थोड्याच दिवसात अटल बिहारी ची प्रतिमा असलेले 100 रुपयाचं नाणं ही चलनात येणार आहे। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा असलेले 100 रुपयाचं नाणं लवकरच येणार आहे। हे नाणं 35 ग्रॅम वजनाचं असणार आहे। या नाण्याच्या एका बाजूला अटल बिहारी यांचं नाव, तर नाव आणि प्रतिमा, तसेच 1924 हे जन्मसालाने 2018 हे मृत्यू साल असेल, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ आणि त्याखाली सत्यमेव जयते हे अक्षरे असतील। तर हे नाणं लवकरच चलनामध्ये येणार आहे। निश्चितच भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिलेले एका भावपूर्ण मांजरेकर सर एक श्रद्धांजली असेल। आपण पुरुषोत्तम पाटील स्टँड पाहू शकता। सायंकाळी सत्र आहे। सायंकाळच्या सत्रामध्ये कुल क्लायमेट मात्र हॉट क्रिकेट सीएम चषक 2018 मध्ये स्वराज्य कशिले विरुद्ध जयदुर्ग सुरई हा सामना आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये नाणेफेक जिंकलेले आहे। स्वराज्य कशिले संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे जयदुर्ग सुरई संघाला। मित्रांनो उद्या आमचा सुपर संडे मधील शेड्यूल सुरू होणार आहे ठीक 9 वाजता। उद्या होम टीम मित कुमार कवाड संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आई दुधेश्वरी कोल्याच्या पाड्या संघासमोर। दुसरा सामना असणार आहे रायझिंग मापोले विरुद्ध अलखली स्पोर्ट्स अलखिवली। त्यानंतर
तिसरा सामना आपण पाहणार आहोत श्री गणेश भरोडे विरुद्ध चेरोबा कोण, त्यानंतर सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध न्यून क्लब खारबाव, त्यानंतर अनुलन सुरई विरुद्ध आयडियल हवेदिवे, त्यानंतर सामना गावदेव भिनार विरुद्ध नामदेव स्पोर्ट डुंगे, त्यानंतर दिवा स्पोर्ट दिवा विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी, त्यानंतर स्वयंभू पायगाव विरुद्ध गावदेव सोनाले, त्यानंतर जय हनुमान गोवे विरुद्ध कोली इलेवन कशिले आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहणार होता विरेन स्पोर्ट्सचा ठाकूरवाडा विरुद्ध समीर स्पोर्ट पिंपलगर. हे उद्याचं शेड्यूल आमचं असणारे उद्या ठीक 9 वाजता मित कुमार कवाड आणि आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा या सामन्याने आमच्या सुपर संडेला सुरुवात होणार आहे. या आपण समालोचन कक्ष टॉस बॉक्स आणि भव्य दिव्य असं VIP डाईज पाहू शकता. सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळी सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहतोय देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव शिवम चषक 2018. सर्व खेळाडूंच्या व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करणार आहे कटआउट. Jayadurga Suri won the toss and elected to bat first. Two opener on the ground. Rupesh with Sujit. सूरज कशिली संघ आपण पाहतोय. जयदुर्ग सूर्य संघासमोर जयदुर्ग सूर्य संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. रुपेश आणि सुजित ही सलामी जोडी मैदानात. सुजित मागच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा हा सलग 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आज 15 डिसेंबर निश्चितपणे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1966 मध्ये वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्ल हुपर याचा जन्म झाला होता. आज तालुका क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर आज तालुका क्रिकेटमध्ये एकता मिजाल नावाने प्रसिद्ध असलेला शेरोबा कोण आणि अमर एकता संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रशांत म्हात्रे याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1978 मध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज माल्कन मार्शल याने इंडिया विरुद्ध आपला कसोटी पदार्पण केलं होतं. आणि आजच्या दिवशी 2000 मध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज मॅरन सॅम्युअल याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपलं कसोटी पदार्पण केलं होतं. आजच्या दिवशी 2000 मध्ये श्रीलंकेचे तब्बल 5 फलंदाज 0वर बाद झाले होते न्यूझीलंड विरुद्ध. आणि हा सामना न्यूझीलंडचा सुपर फलंदाज नेथन अस्टल याचा शेवटचा कसोटी सामना होता. या क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी वळूया सामन्याकडे. रुपेश आणि सुजित सलामी जोडी मैदानात आणि पहिलं वैयक्तिक आणि सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज नितेश सामनागर फलंदाज रुपेश. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून जातो इष्टेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. सूरज कशिले विरुद्ध जयदुर्ग सुरई हा सीएम चषकामध्ये सायंकाळच्या सत्रामधील सामना आपण पाहतो. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघामध्ये मोठ्या प्रमाणावर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. नितेश राईट मोर द विकेट. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. खराब क्षेत्ररक्षणला शॉर्ट स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एका धावीने रुपेश स्वतःचा आणि जयदुर्ग सूर्य संघाचा अकाउंट ओपन करतोय. एकोणीस डिसेंबर शियम चषकाचा शेवटचा दिवस असणार आणि बरोबर 19 डिसेंबर पासूनच कालेरिया ग्राउंडवर जयवंत पाटील चषकाला सुरुवात होते. नितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी लॉफ केलेला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू होतो वाईड एज लॉंग ऑफ रिझन मधून सीमाशा पार सीएम चौकार. आमचा नेता लई पॉवरफुल. पॉवरफुल फटका आपण पाहतोय. सुजित याच्या बॅट मधून चौकार वसूल करतोय. चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेल्याने सूर्य संघाची धावसंख्या 4 ने वाढून होते ती 5. मित कुमार कवाड विरुद्ध आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा या सामन्याने उद्या आमच्या शेड्यूलला सुरुवात होणार आहे. उद्याच्या दिवसामधील दुसरा सामना रायझिंग महापोले विरुद्ध अलखेवली स्पोर्ट्स अलखेवली या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. नितेश बॉलिंग मार्कवर. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो सुजित. स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईडचा शर्त आहे. डाऊन दी लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईड स्वरूपाने अवांतर धाव्याने जयदुर्ग सूर्य संघाची धावसंख्या वाढते.
धावसंख्या सिंगलने वाढवून होती 6. हा 5वा चषक मित्रांनो पाहतोय सीएम चषक 2018 आणि 6व्या चषकाला सुरुवात होते 19 तारखेपासून कालेर या ग्राउंडवर. त्यावेळी खराब एक्स्ट्रेक्शन, पुन्हा एकदा पंचांचा वाईडचा इशारा, डाऊन दी लेग स्टंप नंतर आउट साइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता. 2 खराब चेंडू, दिशाहीन चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल ने वाढते, धावसंख्या 1 ने वाढून होती ती 7. वैयक्तिक पहिलं षटक मार्गस्थ नितेश राईट अमोर द विकेटचा मारा करताना. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू बरोबर मध घेता लावला होता बॅटच्या फलंदाज सुजित याला. या चेंडूवर मात्र कमबॅक केलेला गोलंदाज नितेश याने. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो जयदुर्गा सूर्या संघाला सायंकाळी सत्र आहे आणि कूल क्लायमेट मध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना दिसतात कर्णधार आणि तशाच प्रकारचा निर्णय घेतलेला आहे ते जयदुर्गा सूर्य संघाच्या संघनायकाने. चार चषक मित्रांनो आतापर्यंत झालेले आहे. 2 चषकांचं जबरदस्त गोडसे बी संघ नंबर 1 वर रँक करत आहे. त्यानंतर एक चषकासह संयुक्तरित्या 2 नंबर रँक करत आहेत वीर तांडेचे दापोडे ए आणि गावदेव ओवलिया संघ. आणि हा 5वा सीएम चषक 2018 आपण पाहतोय. यानंतर अनेक चषक दस्तक देत आहेत. जवळजवळ बघितलं तर 27 चषक यंदा शेड्यूल पॅक आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण क्रिकेटचं. मार्च महिन्यापर्यंत हे चषक खेळले जाणार आहेत आणि शेवटचा चषक कदाचित आपण पाहणार आहोत निश्चितपणे उपसरपंच चषक पाये जो डे नाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कानाई पाये आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम मार्च महिन्यामध्ये पाहायला विसरू नका. उपसरपंच चषक पाये. त्यानंतर पुढील महिन्यात आपण पाहणार आहोत ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप, ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी बीसीए चॅम्पियन ट्रॉफी 7 जानेवारी ते 14 जानेवारी बंदरवती कालेर ग्राउंडवर. आयोजक केवनी स्पोर्ट्स केवनी. नितेश यावेळी लॉब केलेल्या चेंडूला हवाई मार्गाचा वापर, चेंडू आउट द पार्क, सीएम षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडूला फोर्स केला होता. सचिन तेंडुलकर असा फटका लिहिल्या खेळताना आपण पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. या फटक्यामध्ये ताकद जोखून दिली होती फलंदाज सुजित याने. यावेळी कडकड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो स्टेजच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयदुर्गा सूर्य संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 13. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहत आहोत. क्रिकेट आयुष्यमान भारत सीएम चषक 2018 देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा सीएम चषक अवॉर्ड 2018 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. संपूर्णपणे क्रिएटिव्ह आपण पाहतोय. देवेश पाटील साहेब, निलेश गुरव साहेब, पप्पू खंडागले साहेब, योगेश भोईर साहेब, भाजप युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण आणि मित कुमार कवाड. मित कुमार कवाड संघाला आपण पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या घरच्या मैदानावर ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सामनाकडे फलंदाज रुपेश. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला नटराज अंदाजाने 2 धावा पूर्ण करतात. अतिशय उत्कृष्ट रनिंग द विकेट आणि स्लॉफी वर्क क्षेत्रक्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते कौशल्य संघाकडून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतो रुपेश. 2 धावांनी रुपेश पोहोचतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या वाढून होते ते 15. 200वी दुहेरी धाव आपण पाहतोय रुपेश याच्या मार्फत. बंटी सामना फलंदाज रुपेश. यावेळी लेटकटचा फटका थर्डमॅन रिजन कडे, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या सिंगल वाढून होते ते 16. जयदुर्गा सूर्य संघाला पण खेळताना पाहतोय आणि जयदुर्गा सूर्य संघाचा जानेवारी मध्ये मेगा इव्हेंट मित्रांनो पाहायला विसरू नका. क्रिकेटची भगवी नावलाई धर्मवीर चषक सुरू 14 जानेवारी ते 17 जानेवारी 2019.
यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. चेंडू सरळ निघून जातो अक्षरशः हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 16. जयदुर्गा सुरे विरुद्ध स्वराज्य कशील या दोन बलाढ्य संघामध्ये सामना आपण पाहतोय. बंटे वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. पंचांचा बायचा इशारा येतोय. अवांतर धाव बायच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडते. धावसंख्या 1 निवडून होते ती 17. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे धाव पूर्ण केली होती बायच्या रूपाने. चोटी धाव ज्याला चिक्की रन्स म्हटलं जात आहे. बंटी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज रुपेश. यावेळी मोठा फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि रुपेश छोटी याची गेली संपुष्टा. पहिला हादरा बसतोय जयदुर्ग सुरे संघाला रुपेशच्या रूपाने. वेळेच्या वरती सहकार्य करायचं. खेळाडू कक्षामधून लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये त्वरित पाठवायचा आहे. अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. कमिटीकडून स्ट्रिक वॉर्निंग दिली जात आहे आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये. नवीन फलंदाज संदीप 1 डाऊनला खेळण्यासाठी आलेला आहे. बंटी तरे गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होते. सामना करेल फलंदाज सुजित पाटील. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट्स खेळलेला ट्रॅव्हल झाला होता. फील करून फेकी केला जातो. तोपर्यंत एक धाव पूर्ण एका धावेने. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर जयदुर्गा सुरेश संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/18. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. कृपया पाण्याची व्यवस्था करायची आहे. मित्रांनो सीएम चषकाचं खास आकर्षण आपण पाहणार आहोत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरेल त्याला देव टूर अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून थायलंड टूर 4 रात्री आणि 5 दिवस दिली जाणार आहे. अतिशय उत्कृष्ट एक सुवर्ण संधी आहे. प्लेअर ऑफ टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज साठी थायलंड टूर 4 रात्री आणि 5 दिवसांसाठी स्पॉन्सर देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून. जयेश तिसरं षटक घेऊन आलेला आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावे समाधान मला होते. एका धावेने धावसंख्या होते 19. यापुढील समालोचनासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ दुगाड शैलेश मांजरेकर सर. धन्यवाद. या ठिकाणी सुभाषजी धुमाल सर. शेवटच्या 2 षटकांचं समालोचन करण्याची संधी मला मिळते. मित्रांनो पुन्हा एकदा या सुंदर संध्याकाळी सीएम चषक 2018 चौथ्या दिवसाची ही संध्याकाळ आपल्या सर्वांसाठी एक क्रिकेटची आगळी वेगळी पर्वणी नक्कीच घेऊन येईल अशी अपेक्षा करतोय. बॉल हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या तडाख्यात न आलेला. एकाच धावेवर समाधान आणि धावसंख्या होते ती 20. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या धावगतीने जर धावसंख्या बघते तर फक्त 31 ते 32 धावांपर्यंतच मजल मारू शकते जयदुर्गा सुरई. पाहूया अजूनही दिल्ली बहुत दूर. आणि या ठिकाणी जबरदस्त झेल. खरोखरच मित्रांनो हर दिन दिवाळी नाही होती. कारण पूर्णपणे क्रिकेटिंग शॉट होता. बॅटच्या तडाख्यात मधोमध आलेला चेंडू. पण ताकद थोडी कमी पडली म्हणायला हरकत नाहीये. आणि एक अफलातून फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जयदुर्गा सुरई संघाला दुसरा हादरा बसतोय. सुजितच्या रूपानं खूप मोठा गडी बाद होतोय. आणि आता नवीन आलेला फलंदाज मुकेश पाहूया.
आणि या ठिकाणी शेवटच्या क्षणी ऑफसाईडच्या दिशेने तटावलेला चेंडू आणि या ठिकाणी मात्र एकाच्या ठिकाणी 4 धावा जात आहेत. संदीपच्या बॅट मधून आलेला एक जबरदस्त चौकार आपण पाहतोय. जास्तीत जास्त 2 धावा होऊ शकल्या असत्या, अन्यथा एकच, पण या ठिकाणी मात्र 4 धावा संदीपच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या होते जयदुर्ग सुरई संघ 2 बाद 24. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. जयेश पाटील गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 6 धावा खर्ची केलेल्या आहेत, 1 गडी बाद केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय धीम्या गतीचा चेंडू, फ्लॅट चेंडू मारण्याचा प्रयत्न, एका धावेवर आणि जोराचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी थोडासा अंडरस्टँडिंग मध्ये मित्रांनो कमतरता. डीजे मास्टर एक सुंदर संगीत लावायचं आहे. धावसंख्या 24. डीजे दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, पण त्याचा परिणाम भुगतावा लागलेला आहे. निश्चित दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे सन्मान्य मुकेश भांगरे साहेबांचं, त्यांचंही श्रमचषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद मुकेशजी भांगरे साहेब. धावसंख्या होते ती 25. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार तडाखा, पण सुंदर झेल. पुन्हा एकदा जयेश पाटील याच्या खात्यात दुसरा गडी बाद. जय दुर्गा सुरई संघाला दुसरा हादरा. डीजे मास्टर लोणार येथून जितू ढोले यांच्याकडून सीएम चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तर मित्रांनो आपण पाहतोय जयदुर्गा सुरई आणि स्वराज्य कशेली. जयदुर्गा सुरई संघ प्रथम फलंदाजी करतोय. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 25. शेवटचं हाणामारीचं षटक, प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. गोलंदाज आहे तो संदेश आणि या ठिकाणी सुंदर चेंडू, एक आगळी वेगळी ऍक्शनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फुलाजी पाटील सारंगाव दगडूशेठ प्रतिष्ठान यांच्याकडून या चषकासाठी आणि स्पेशली सुरई संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण पाहतोय मित्रांनो संदेश पाटील ज्यांनी एक अफलातून पहिला चेंडू खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी अडचण बनवू इच्छितो. आणि आता मात्र खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. सुंदर झेल, जवळपास 14 ते 15 पावलांचा रनअप घेऊन घेतलेला एक जबरदस्त झेल. फलंदाज फेल. झाडी वराड्याच्या लोका तुम्ही जो नकावू नका गायबा, तुम्ही जो नकावू नका, तुम्ही जो नकावू नका गायबा देवा, तुम्ही जो नकावू नका, तुम्ही जो नकावू नका गायबा देवा. पवन केने, मयूर केने गोडसे आणि नितीन भोईरा पिंपलकर यांच्याकडून सीएम चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि आता मित्रांनो नवीन आलेला फलंदाज आहे तो मोनिश. पाहूया संदेश पाटील टिचून गोलंदाजी करतोय. आणि खरंच कदमो का बढिया इस्तेमाल, पाय मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान. आणि या एका धावेनिशी धावसंख्या होते 27. प्रत्येक चेंडू मागे व्यूहरचना बदलली जाते मित्रांनो. खरंच आयुष्यात थिंक बिफोर यू ऍक्ट. खरंच कोणतीही कृती करण्या अगोदर विचार करायला हवा, पण तो वेळेतच. धावसंख्या 27, 5 बाद 27. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न, गॅपच्या दिशेनं चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, पण बॅटच्या पट्ट्यात बरोबर न आलेला, पण एकाच धावेवर समाधान.
या एका धावेनिशी धावसंख्या होते 5 बाद 28. अजूनही जयदुर्ग सुरई संघ 2 चेंडू बाकी आहेत. एखादा मोठा फटका आपल्याला सन्मानजनक धावसंख्येमध्ये पोहोचवू शकतो, पण जर तरला मित्रांनो महत्व नाहीये. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न, सुंदर असा डाई पाहायला मिळाला. सुंदर फेकी, जोराचा अपील, पंचांवर त्याचा परिणाम नाहीये. खरंच रनिंग बिटवीन द विकेट बहुत बढिया. या 2 धावांनिशी धावसंख्या होते ती 30. 23 चेंडू मध्ये आतापर्यंत 30 धावसंख्या झालेली आहे. तर पाहूया जयदुर्ग सुरई संघ शेवटचा चेंडू. रमेश भोईर भिनार यांच्याकडून सीएम चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद रमेश भोईर भिनार, आपलंही हार्दिक स्वागत आहे. अशा पद्धतीने शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू आणि जयदुर्ग सुरई संघाची मजबूत फलंदाजी. या ठिकाणी कशेळी संघानं 4 षटकामध्ये 30 धावांपर्यंत हे रथ रोखलेलं आहे. पाहूया 31 धावांची गरज असणार आहे कशेळी संघासाठी. सुरई संघ कोणत्याही पद्धतीचा वेळ न दवडता आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि कशेळी संघ आपण आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. तर पूर्ण इनिंगचं 4 षटकांचं समालोचन करण्यासाठी मी गेल्या 4 दिवसात ज्यानं खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांना क्रिकेट खेळ पाहायला आणि ऐकायला भाग पाडलं असं गोरसई गावचे सुपुत्र आमचे लाडके मित्र सुभाष धुमाल सर. धन्यवाद. धन्यवाद शैलेश मांजरेकर सर. दरम्यान विपुल टॅटो यांच्याकडून आहे सीएम चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विपुल टॅटो, आपलंही हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो उद्या आमचा शेड्यूल ठीक 9 वाजता सुरू होणार आहे. उद्या पहिला सामना आपण पाहणार आहोत. अमित कुमार कवाड होम टीम आपल्या होम ग्राउंडवर कशा प्रकारे परफॉर्मन्स करेल आहे दुधेश्वरी कोल्याच्या पाडा या संघासमोर. दुसरा सामना राजिंग मापोले विरुद्ध अलखिवली स्पोर्ट्स अलखिवली. त्यानंतरचा सामना असणार श्री गणेश भरोडे विरुद्ध चेरोबाकोन, सिद्धीनेक अंजूर विरुद्ध नेन क्लब खारबाव, अनुलन सुरे विरुद्ध आयडेल हवे दिवे, गावदेव भिनार विरुद्ध नामदेव डुंगे, दिवा स्पोर्ट्स दिवा विरुद्ध केवणी स्पोर्ट्स केवणी, स्वयंभू पायगाव विरुद्ध गावदेव सोनाले, जयनमन गोवे विरुद्ध कोली 11 कशिवली. आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीमधील असणार आहे वीरेन ठाकूरवाडा विरुद्ध समीर स्पोर्ट्स पिंपलकर. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. हे आपण प्रेक्षक पाहू शकता. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड हे खचाखच भरलेलं आहे. त्यानंतर पूर्व दिशेला आपण पाहू शकता भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्टँड. अतिशय उत्कृष्ट लुक या मैदानाला दिलेला आहे. खेळाडू कक्ष, त्यानंतर टॉस बॉक्स, आमचं समालोचन कक्ष आणि भव्य दिव्य असं VIP डाईज. प्रेक्षकांसाठी एक चांगली व्यवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते. सीएम चषक 2018 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव सीएम चषक 2018. प्रथम फलंदाजी करताना जयदुर्ग सुरई संघाने आपल्या धावपलकर धावा झळकलेल्या आहेत. त्या 30 आणि 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे स्वराज्य कशिल या संघासमोर. सलामी जोडे मैदानामध्ये आपण पाहतोय अमोल आणि जयेश आणि फ्रंटलाईन गोलंदाज सुरई एक्सप्रेस सुजित पाटील. सुजित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडूला क्षेत्ररक्षक आणि दिलशान तिलकरत्ने बनण्याचं स्वप्न अधुरा. अमोल याच्या रूपाने पहिला हादरा बसतोय स्वराज्य कशिली संघाला. दिलस्कूप खेळण्याचा प्रयत्न केला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. हा फटका श्रीलंकेचा फलंदाज दिलशान तिलकरत्ने याने आणला होता. 2007च्या T20 वर्ल्ड कप मध्ये सर्वप्रथम त्याने हा फटका केला होता. आणि त्या फलंदाजाचे नावे आपण बघितलं 2015चा जो वर्ल्ड कप झाला होता त्यामध्ये जॉन्सन जो गोलंदाज होता ऑस्ट्रेलियाचा, त्याच्या 6व्या षटकामध्ये सलग 6 चेंडूंवर 6 चौकार मारण्याचा रेकॉर्ड आहे. दिलशान तिलकरत्ने बनण्याचा प्रयत्न केला होता अमोल याने, मात्र प्रयत्न सफल ठरलेला नाही. पहिला फलंदाज बाद झाले स्वराज्य कशिले संघाचा. पहिला हादरा बसतोय 0 या धावसंख्येवर. यावेळी मात्र हो अतिशय उत्कृष्ट फटका, कॅल्क्युलेट अगदी तोडून मापून मारलेला सीएम षटकार.
हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये इनसाइड आउट ऑन द अपच्या अंदाजाने फटका केला होता. सरळ चेंडू सीमारेषेच्या पारी षटकारासाठी षटकारानं आपला खातो गोललाय फलंदाज जयेश याने. यावेळी शरीरापासून हा दूर फटका खेळला होता. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये डायरेक्ट निशाणा, मात्र पंच सहमत नाहीत. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज सुखरूप. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू उसळला होता. डायरेक्ट निशाणा साधला गेला होता, मात्र आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला होता फलंदाज. एका धावेने धावसंख्या बनवत होते 7. सुजित वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळतोय. यावेळी मात्र चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. एका धावेसाठी छोट्या बॅकलीचा वापर करताना दिसला होता फलंदाजचा. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला होता. धावसंख्या आपण पाहतोय 1 ने वाढवून होते 8. जे आव्हान आहे 31 धावांचा. सायंकाळचं सत्र आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, सुरे या फिर कशिली. जयदुर्गा सुरे विरुद्ध स्वराज्य कशिली या दोन बलाढ्य संघामध्ये सामना सुरू आहे. यावेळी लेटकरचा फटका, शॉर्ट टर्नमेला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. गोलंदाजाच्या पेचचा वापर करतोय फलंदाज. क्रिकेटमधील नाजूक फटका आहे ज्याला संबोधला जातोय, तो फटका केला होता. हा आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट ज्या फटक्याबद्दल म्हटलं जात आहे हे आपण पाहू शकता. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट रिप्ले दाखवला जात आहे. सुजित यावेळी स्ट्रेट ड्रायचा फटका मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र थोडासा लेझी थ्रो आणि परिणाम स्वरूपात 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. दरम्यान आमचे मित्र इंजिनियर प्रशांत डोंगरे यांचंही आगमन होत आहे. त्यांचंही सीएम चषक 2018 मध्ये सायंकाळी सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रशांत डोंगरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतो. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 1/11. 31 या लक्ष्याचा पाठला करताना स्वराज्य कशिले हा संघ. मित्रांनो आपण पाहता क्रिकेट आयुष्यमान भारत सीएम चषक 2018 देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव. देवेश पाटील साहेब, निलेश गुरव साहेब, पप्पू खंडागले साहेब, योगेश भोईर साहेब, भाजप युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण आणि मित कुमार कवाड यांची देण. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 12 डिसेंबर पासून या महासंग्रामाला सुरुवात झालेली आहे. 19 डिसेंबरला या स्पर्धेचा महासंग्रामाचा शेवटचा दिवस असणार आहे. तब्बल 104 संघाने या महासंग्रामामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. आज या स्पर्धेचा सलग 4था दिवस आपण पाहतोय. केतन येतोय गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. या स्पर्धेसाठी SSS चॅनलचे संयोजक प्रसाद मुळे यांनी सुद्धा भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. लेगबाची पण 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या होते ते 12. रुपेश ठाकरे आणि प्रसाद मुळे यांच्याकडून सीएम चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा. SSS नेटवर्क यांच्याकडूनही या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. केतन दुसरं षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज साहिल. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या सेफ हँड मध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय 12. बरोबर 12 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. सिक्सर किंग युवराज सिंगचा वाढदिवस त्या दिवशी होता, कारण 1981 मध्ये सिक्सर किंग युवराज सिंगचा जन्म झाला होता. 12 डिसेंबर 1981 आणि त्याच दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. यावेळी मात्र पंच आमच्याकडे बोलतात, वाईडचा इशारा करतात. अवांतर वाईडच्या रूपाने धावसंख्या सिंगलने ओढून होते ते 13. 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा कव्वाड या क्रीडा नगरीमधून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपणे केलं जात आहे. केतन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कावर. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू टोलवला जातोय डीप पॉइंट कडे. चांगले क्षेत्ररक्षण डीप पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र धावबाद.
दुसरा फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होऊन पॅडलमध्ये परतला स्वराज कशिले या संघाचा धावसंख्या आपण पाहतोय 15. 31 या लक्ष्याचा पाठलाग करताना अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे स्वराज कशिले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सीएम चषक 2018 मित्रांनो आपण पाहतोय. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो एक्स्ट्राच्या. सुजित हा पाटील याच्या सेफ हँडमध्ये निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जयदुर्गा सुरई आणि स्वराज कशिले या दोन संघांमध्ये सामना आपण पाहतोय. सायंकाळी 17 मधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम. यावेळी एक मोठा फाटका आणि चेंडू सीमाशेवर आउट ऑफ पार्क का सीएम षटकार. हे आपण पाहू शकता चेंडूला स्लॉक केला होता. धावसंख्या 6 ने मुसळणे पडते. धावसंख्या 6 ने वाढून होते ते 21. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नव्हता. निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर स्वराज कशिले संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 21. 21 लॉस फॉर द 2 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओवर के समाप्ति पे 21 रन 2 विकेट के नुकसान पे देख रहे. स्वराज कशिले विरुद्ध जयदुर्गा सुरई या दोन संघांमधील सामना सायंकाळच्या 17 मधील शेवटचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. सीएम चषकामध्ये आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेला आहे. पहिल्या दिवशी आपण बघितलं तर पहिल्या दिवशी श्री हनुमान घोटगाव, बॉयप्रेम दिवे आणि जनमन टेंबोली संघाने क्वालिफाय केलेला आहे. दुसऱ्या दिवशी विश्वदीप वारेट, नूर ऑयल झिडके, वीरताने दापोडे आणि न्यूक्रा पिंपलनेर मापोली संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता. कालच्या दिवशी गावदेवी अकोलेली, जैन देवरुंग, गावदेवी कोलिवली, गावदेवी पूर्ण आणि जाहिरी राजरोली या 5 संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेला आहे. आणि आजच्या दिवशी जयबजरंग गोडसे बी संघाने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. एसके सापे संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स आजच्या दिवशी केलेला आपण पाहिलेला आहे. यावेळी मात्र या पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक वेगवान धाव, चौथी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते. लेग बायचा इशारा होतोय. धावसंख्या वाढून होते ती 22. T20 क्रिकेट आल्यापासून इम्प्रोवाइज फटक्यांना सुरुवात आपण पाहतोय. अनेक इम्प्रोवाइज फटके आपल्याला पाहायला मिळतात. कारण पुल हुक ड्रायचे 4 फटके आपल्याला नेहमी पाहत होतोय. मात्र आता विविध फटके आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. यावेळी एक मोठा फटका. चेंडू सीमाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क सीएम षटकार. धावसंख्या वेगाने वाढून झालेली आहे ती 28. यावेळी अंधेअपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या 2 धावेने स्वराज कशिले संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 30. स्कोर लेवल झालेला फक्त आणि फक्त एका धावेपासून दूर आहे स्वराज कशिले संघ. विजय संपादन करण्याच्या मार्गावर परंतु स्वराज कशिले या संघाला अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स कशिले संघाकडून. आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेला आहे स्वराज कशिले संघाने. अभिनंदन अभिनंदन स्वराज कशिले. हार्ड लक जयदुर्गा सुरई. मित्रांनो वळू आपण स्वागत सत्कार समारंभाकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले सन्माननीय मुकेश भांगरे साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान युवा नेते निलेश गुरव साहेबांना विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक फोकसमॅन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मुकेश भांगरे साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता. सन्माननीय मुकेश भांगरे साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे.